हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना आता तुम्हाला ताईंनो किचन इथे चेंज दिसत आहे। तर हे जी किचन आहे ही माझ्या माहेरची किचन आहे। बऱ्याचशा ताईंना माहेरची व्लॉग बघायची इच्छा होती, पण ते काही पॉसिबल झालं नाही। त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी एक दोन क्लिपा जोडलेल्या आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसणार आहे। कारण बाकी सगळे कम्फर्टेबल नव्हते आणि मग कसं आहे ते आम्ही असं दिसतो आम्ही तसं दिसतो, त्याच्यापेक्षा म्हटलं चला आपणही रेस्ट घेऊन घ्यावं आणि जिथे गेलो आपण तिथे मनमोकळेपणाने राहून घ्यावं, म्हणजे आपल्या माहेरी। कारण मग घरी आलं की तेच ते असते आपल्या मागे कामं, मुलांना सांभाळणे, त्याच्यासोबत आपले घरातले सगळं काही पूर्ण जिम्मेदारी आणि आपले यूट्यूब याच्या व्यतिरिक्त दुसरी काही आपली लाईफ नाही आहे। म्हणून म्हटलं चला गेलंच तर मस्त सगळ्यांसोबत मस्ती मजा गप्पा गोष्टी करून राहावं 4 दिवस आणि मग परत आपले घरी आलं की तेच ते रुटीन। तर इथे ना दिसत आहे तुम्हाला तो डुग्गू मधातला येलो टी शर्टवाला, तो काकांचा मुलगा आहे आणि आपले स्मितू आणि रिदू छान मस्त एन्जॉय करत आहे। मॅगी वगैरे खाऊन झाली आणि मग ना त्यांचं असं असते की याच्यावर झुलायचं, एक जण झोका देईन 2 जण झोका म्हणजे पाळण्यात बसून राहील। आणि छोटं असलं ना की खरंच एकसारखं वय असलं की खूप मस्ती वाटते मुलांना। तरी यावेळेस ना आम्ही एकट्यामध्ये गेलो, नाहीतर मग माझे जे काही काका वगैरे असते चंद्रपूरला नागपूरला आत्या वगैरे सगळ्या जणी काही मिळालं नाही। आत्ताच आजनसऱ्याचा वगैरे कार्यक्रम होता तेव्हा सगळ्यांच्या भेटी झाल्या आणि आता कसं आहे सगळ्यांची मुलं मोठे मोठे झाले, त्याच्यामुळे मग त्यांच्या हिशोबाने ते येतात। म्हणून मग आता मला अर्जंट होतं जाणं, कारण आपल्या लाईनमध्ये कॉलनीमध्ये असं काही घडलं होतं आणि त्याच्यामुळे मग भीती वाटायची एकटी राहायची। आणि हप्ताभर तरी दादा मुंबईला होतेच इलेक्शनच्या ड्युटीमुळे, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण तिकडे राहिलेलं बरं, आपल्यालाही थोडंसं मूड फ्रेश झाल्यासारखं होईल। आणि मग कसं कुठं जाऊन आलं की आपल्याला त्या गोष्टीमध्ये विसर पडला की मग थोडंसं आपण आपल्या रुटीनमध्ये येऊन जातो। त्याच्यासाठी आपलं जे काही आहे ॲटमॉस्फिअर चेंज करायसाठी मी गेलेली होती, नाहीतर मुलांना घेऊन खूप हाल होते। आता बसमध्ये बघू शकता तुम्ही आमचे अवतार कसे दिसत आहे, पण काय करणार शेवटी लालपरी जी आहे ती आपली, त्या लालपरीचा प्रवासच तसा असतो, फुल्ली एअर कंडिशनर। आणि त्यानंतर ना आम्ही उतरलो पाण्याच्या टाकीजवळ। तर तिथे उतरल्यावर ॲटो पकडला, पूर्णपणे डायरेक्ट ॲटो, जो काही स्पेशल ॲटो असतो ना तोच घेतला। कारण आमच्या घरापर्यंत जे काही कलेक्टर कॉलनी वगैरे आहे तिथे जातपर्यंत आतमध्ये पूर्ण पायी चालत जावं लागलं असतं, त्याच्यामुळे ना पाण्याच्या टाकीजवळून पूर्ण स्पेशलच ॲटो केला, जो की आपल्या क्वार्टरपर्यंत आपल्याला सोडून देईल। आणि मस्त वाटत होतं, खूप दिवसानंतर ना ॲटोच्या आठवणी ताज्या झाल्या। कारण नेहमी काय करतात गाडी घेते बाईक आणि ती पोलीस स्टेशनला वगैरे लावून ठेवते 4-5 दिवसाचं जायचं असलं तर, दिवाळीच्या वेळेस राखीच्या वेळेस किंवा मग कुठे पण कधी पण जायचं असलं तर। पण यावेळेस माहीत नाही कसला गोंधळ झाला, घरून आम्हाला एका मित्राच्या गाडीने सोडून दिलं, परत मग त्याच्याच गाडीवर परत बसून दादा आले आणि मग असं झालं। त्याच्यामुळे मग येताना आम्हाला ॲटो करूनच यावं लागलं, कारण ऊन बघू शकता किती प्रचंड आहे। आणि घरी आल्यावरनं जसे आपल्या चेहऱ्याचा अवतार झालेला आहे ना, तसा आपल्या घराचा सुद्धा अवतार, अंगणाचा अवतार दिसून येत आहे। ताईंनो पोचलो, खरंच खूप मस्त वाटत आहे। अवताराकडे नको बघा, कारण 4 तास प्रवास झाला, सकाळी 12 वाजतापासून निघालो। आता फोन करून घरी सांगते 5 वाजले, 5 तास जवळ होत आले। तर चला आता फोन करते पहिले घरी आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते। तर ना क्वार्टरचं बघू शकता तुम्ही अंगण किती खराब झालेलं होतं, कारण इथे ना 2-4 दिवस खूप असा मुसळधार पाऊस प्लस आभाळ वगैरे
खूप असं वाराधून म्हणते ना ते असं अवकाळी पाऊस खूप सारं झालं इकडे जेव्हा आम्ही इथे नव्हतो तेव्हा. त्याच्यामुळे ना खूप असं जी ग्रीनरी वगैरे असते ना गार्डनमध्ये ती उगवलेली आहे. इतका पाऊस प्रचंड चालू होता असं सांगत होते सांगणारे, पण तेवढं काही वाटलं तर नाही, पण असेलच कदाचित, कारण ऊन एवढी लवकरच येऊन जाते ना की ते असं वाटत नाही की वातावरण तसं झालेलं असेल. पण गाडीचे कवर वगैरे जसे आपण झाकून गेलो होतं बांधून वगैरे ते सगळं काही ओके होतं. प्रवासात आम्ही आल्यानंतर नाश्ता बनवायची सुद्धा इच्छा नव्हती. मग पटकन झटपट अशी मुलंही खातील म्हणून मॅगी बनवली. 4 पॅकेट मॅगी मस्त पुरून उरली. मस्त असं पोटभर खाऊन झालं आणि खाऊन झाल्यानंतर जे काही आपल्या घरातलं आवराआवर असते ती असतेच. आपण कितीही कुठूनही या, कितीही सुट्ट्या घेऊन या, आपल्या घरात आलं की आपले जे काही कामं आहे ते चालू होतातच. त्याचप्रमाणे माझेही चालू झाले. बाहेरचं जे काही आहे ते अहोंनी सांभाळून घेतलं पूर्ण ते झाडणं. अर्धा ते पाऊण तास त्यांना ते पूर्ण झाडायला लागलं. दिसत एवढं व्हिडिओत कमी होतं, पण ना झाडायला भरपूर असं म्हणजे अशी ताकद लावून ते झाडावं लागलं. एवढा डस्ट पूर्ण ते पाला 2-4 टोपले ते पालाच निघाला असेल झाडांचा. आणि आंबे वगैरे खूप गळून होते त्याच्यामुळे त्याच्यावर मुंग्या माकोडे हे सगळे प्रकार होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते झाडलं. घरातलं सगळं आवरलं आणि संध्याकाळची वेळ होती, जवळजवळ 5 वाजत आलेले होते. त्याच्यामुळे नळंसुद्धा आलेले होते. त्यामुळे ना ते एक बरं पडलं आणि लागल्या हातानेच ना मी आज मशीनला पण कपडे लावून घेतले, कारण दुसरा दिवस रेस्टचा असतो त्यांचा. मग मी कामं करत बसली की मुलांना त्यांना सांभाळावं लागते आणि मग परत त्यांच्याही ड्युट्या चालू होते. बाहेर बंदोबस्तावरून आल्यावर एक दिवस रेस्ट आणि नंतर परत ड्युटी. म्हणून म्हटलं आपण सकाळ आलोच आहो, कपडे पण होऊन जाते, कारण पाणी जे आहे ना टाक्यामध्ये आम्ही पाईप टाकून गेलो होतो, टाकं फुल होतं. मग नळाचं पाणी साठवून कुठे ठेवायचं, म्हणून मग मी काय केलं, कपडेसुद्धा धुवून घेतले. आणि इथे काय दाखवत आहे तर मी गावावरून आणलेला मुरब्बा आहे आंब्याचा आणि त्यानंतर आईनीनं लोणचंसुद्धा दिलं, सोबतच ज्वारीसुद्धा. घरच्या शेतातलं असलं की मजाच काही वेगळी असते. आमच्याकडे नाही होत ह्या ज्वारी वगैरे, चणे वगैरे होते त्याच्यामुळे चणे वगैरे आणायचं विषयच नाही नसते. पण ज्वारी असलं किंवा मग अजून कुठलं काही नवीन चनोली वगैरे असते बा व्हाईट कलरची चणे वगैरे, त्या गोष्टी मी घेऊन येते, कारण त्या गोष्टी आवडते आणि आपण माहेरातून हक्काने आणू शकतो. जेवढाही हक्क नाही पण आपण आणू शकतो मागून, बाकी ठिकाणून नाही आणू शकत पण तिथून आणू शकते. त्याच्यामुळे घेऊन आली मस्त, कारण एक आपली येताना तीच एक आठवण असते की नाही आपल्याला सोबत हे दिलं ते दिलं. आणि सगळ्याच बहिणी बघा आता व्हिडिओ दाखवतच असणार, गावाकडून आले आणि माहेरून काय आणलं काय नाही. तर मी मुरब्बा, लोणचं, सोबतच ज्वारी ह्या 3 वस्तू घेऊन आली माहेरून, बाकी काही नाही. पहिले भाजीपाला वगैरे राहायचं पण ते काही आणत नव्हती, आणतपर्यंत पूर्ण तो खराब होऊन जाणार आणि तेवढं काही ओझं आणायला आपल्याला जमत नाही, कारण 4 ते 5 तासाचा प्रवास, सोबत लेकरंसुद्धा. तर इथे मस्त असा ब्लॅक टी घेतला, कारण दूध काही नव्हतं. फ्रीजला जर घेऊन ठेवलं असतं तर ते दूध पूर्ण खराब झाल्यासारखं वाटते आणि त्यात दुधाने ना मग जास्त ॲसिडिटीचा प्रकार वगैरे होतो, कारण ते शिळं दूध असते. त्याच्यामुळे दिवसावर आम्ही त्याला वापस पाठवलं होतं दूधवाल्यांना, भाऊंना. आणि मग आज संध्याकाळी त्यांना बोलवलं. आज पासून मग जे काही आपलं खातं आहे ते सुरू होते, असं सांगून जावं लागते, नाहीतर मग ते पण ओरडतात की यावं लागते, वापस जावं लागते असं म्हणून. आणि त्यांचंही ते बरोबर आहे, कारण त्यांनाही गाडी वगैरेनी येतात ते दूधवाले जे काही आहे ते. तरी ते चहा पाणी झालं आणि नेहमीप्रमाणे मला सवय आहे की कपडा मारून घ्यायचा, ओला कपडा ओट्याला, जेणेकरून जे काही मुंग्या वगैरे असते ना त्या काही होत नाही. आणि ना वारा वगैरे होता, म्हणजे वाराधून आणि पाऊस सोबत, त्याच्यामुळे घरामध्ये डस्ट नव्हता, पण जो काही वाराधुनीचा कचरा असतो ना, काडी कचरा, जो पाला पाचोळ्यासारखा तसा होता हवेनी. आणि वरती शेड आहे आपल्या टिनांचं, त्याच्यामुळे तो घरामध्ये दिसत होता, पण धूळ नव्हता दिसत. एवढं एक छान वाटत होतं की धूळ नव्हता दिसत. तरी पण जेव्हा आपण झाडू पोछा करतो तेव्हा ते डब्बे जे आहे ना ते आपल्या पसंतच येत नाही, अशासारखं दिसायला लागते. तरी आता एक एक दिवस करणार. गावावरून आलं की हे सगळं आपलं रुटीन जे आहे ते असंच चालू होते की एक दिवस कपड्यांचा पूर्ण पसारा आवरायचा, एक दिवस स्वयंपाक खोलीचं, एक दिवस समोरच्या रूमचं, प्लस कपाटसुद्धा खूप मॅसी होते. गावाला आपण 4 दिवस जा, 2 दिवस जा, कितीही दिवस जा, मुलं वगैरे असले ना छोटे, तर आपणही स्वतः तर इकडल्या तिकडे करतो गडबडीमध्ये. यानंतर ओठा वगैरे छान पुसून घेतला आणि नळं जे आहे ते चालूच होते. मग थोडंसं ना आता स्लोमध्ये येऊन गेले होते नळं. शेवटी ना काय होते, सुरुवातीला स्लो असते, मधात खूप फोर्स येतो आणि परत मग स्लो झाले की लगेच चालले जाते. त्याच्यामुळे म्हटलं ओटा क्लीन केलास तर लागल्या हाताने पटकन जे काही स्वयंपाकाचं पाणी असते ते घेऊन घेते. पिण्याचं तर आरोचंच वापरतो आम्ही,
पण स्वयंपाकाला पाणी घेऊन घेते, नाहीतर मग हे नाही मिळालं ना तर आरोचं पाण्याने मला भाज्या वगैरे स्वच्छ कराव्या लागते. म्हणून मग पटकन घेऊन घेतलं आणि समोरनं अहो जे आहे ते झाडत पण होते आणि त्यांना म्हटलं कूलर खाली करून घ्या, कारण कूलरमध्ये भरपूर असे मच्छर दिसत होते. आणि मग तसंच पाण्याचा जर आपण वापर केला ना त्याच्यामुळे मुलांना ताप वगैरे येतो, म्हणून कूलरचं पाणी चेंज करायला सांगितलं. तोपर्यंत बकेटा वगैरे ज्या काही आहे त्या भरून घेते आणि नंतर कूलर भरते. तर असं जे काही आहे ते दिवसभराचं आजचं रुटीन होतं. गावावरून निघाली त्याच्यानंतर म्हणजे ते एक क्लिप जे आहे सुरुवातीला ते मी आदल्या दिवशीची जोडली आहे अधामधातली. पण ते जे प्रवास झाला त्याच्यानंतर घरी आलं की सगळ्याच महिलांची अशी काटकसर राहते. एक कमरतोड मेहनत म्हणते ना ती चालू होते, कारण एवढा प्रवासानंतर आपण बघा आईकडे वगैरे असलं की असं वाटते लोटांगण जावं, मस्त आराम करावं. पण आपल्या स्वतःच्या जेव्हा आपण सासूरवाडीत येतो तेव्हा हा प्रकार आपल्यासोबत घडते की आल्या आल्या मुलांना खाऊ पिऊ घाला, चहा पाणी करा नवऱ्याचा, त्याच्यानंतर आपल्या कामाला लागा. कितीही वेळ झाला तरी चालते. शेवटी मला 10 ते 10:30 वाजून गेले होते. असं वाटते प्रवासातून आल्यावर लवकर काहीतरी हलकं पतलं खाऊन घ्यावं आणि झोपून जावं, पण आपल्या जिम्मेदाऱ्या काही संपत नाही. त्याच्यामुळेच तुम्हाला व्लॉग जे आहे ते काही मी पाठवले नाही. म्हटलं 4 दिवस माझ्याही ताई गावावरून जाऊन येतील, कोणी कोणी गावालासुद्धा गेलेलं असेल किंवा कोणी कोणी समजून घेतील, त्याच्यामुळे व्लॉग काही मी शेअर केलेले नाही आहे. ज्यांची इच्छा होती त्यांना दिवाळीकडे फुल्ली व्लॉग्स येतील. सगळे दिवाळीत पाहुणे वगैरे येते ना तेव्हा खूप छान वाटते. आता सगळ्यांमध्ये बिझी होते, पटापटा कामं करायची उन्हाच्या आधी आणि मग मस्त कूलरमध्ये झोपा घ्यायचे. आणि मी उठायच्या आधी अर्धे जास्त त्यांचे कामंसुद्धा होऊन जायचे, आईचे, काकूचे, बहिणीचे. त्याच्यामुळे म्हणजे 7 वाजता तरी उठत असेल मी तिथे, तर तोपर्यंत अर्धे जास्त त्यांचे कामं व्हायचे. मग कुठले कामं शेअर करणार आणि सगळ्यांची गडबड असायची. आपलाही कॅमेरा त्यांच्यासमोर नेला की मग ते गोंधळल्यासारखं होतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण निवांतपणाने राहायचं आणि त्यांनाही छान मस्त निवांतपणे राहू द्यायचं. तर असं झालं. आणि आता पाणी भरतपर्यंत भिंतीवरनं असे मोठे मोठे माकोळे, मुंग्या ज्या आहे ना त्या दिसून येत होत्या. घर बंद केलं की माहीत नाही प्राण्यांचं पक्ष्यांचं खूप चालू होते. कुठे मुंग्या, कुठे माकोळे, कुठे पाली, खूप सारं दिसतेच. माहीत नाही 4 ते 5 दिवसातनं घराचा अवतार जो आहे तो इतका बदललेला दिसतो की असं वाटते की कितीतरी दिवसापासून आपण घर सोडून गेलेलो होतो. फक्त हप्ता झाला तरी इतके हाल. 1-1, 2-2 महिना जे लोक जात असेल त्यांना किती काय करावं लागत असेल देव जाणे. तर इथे ना दुसऱ्या दिवशी मी काढली फ्रीज क्लिनिंगला. हे सगळ्यात शेवटी काम करते, पण आता काय झालं फ्रीज पूर्ण रिकामा होता आणि त्यात आला आपला संडे. तर त्याच्यामुळे ना आज मार्केटसुद्धा मग भाजीपाला आणायला हे गेलेले होते, म्हणून म्हटलं पटापट पुसून तरी ठेवते, जेणेकरून आणलं की लगेच मग त्याच्यामध्ये ठेवायला बरं होईल. कारण नाही पुसलं आणि मग गडबडीत काय होते वेळ झाला की आपण तसंच ठेवून देतो, मग ते पुसायचं राहिलं तर हप्त्याभरावर राहून जाते, कारण फ्रीज खाली नसतो. तो मी बघायलाच शेवटी तर दिसेलच तुम्हाला आता की बघा इतकं फ्रीज भरलं की नुसतं छोटा छोटा भाजीपाला असतो पावशेर म्हणजे 1 पाव वगैरे, तरी पण खूप असं फ्रीज जे आहे ते भरून जाते आणि सगळा भाजीपाला जो आहे तो फ्रेश आहे एकदम टकाटक. सकाळच्या वेळेला ना उन्हाळ्याचा भाजीपाला खूप छान मिळतो संध्याकाळच्या कंपेअरमध्ये. त्याच्यामुळे यांनी काय केलं नॉनव्हेज आणायला गेले आणि सोबतच घेऊन आले. तर असा फ्रीज असतो माझा डेली. आणि सोबतच इकडे बाजूला ना मटण जे आहे ते शिजत आहे गॅसवर, कारण आज होता संडे. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.